नोव्हेंबर 1953 रोजी झालं असून त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा मुंबई येथे झाले असून त्यांचे बीकॉम पर्यंतचे शिक्षण चेतना कॉलेज येथे झाले आहे. त्यांनी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट IMC CAIIB इंडियन लास्ट ऑफ बँकर्स केले असून स्टेट बँक ऑफ इंडिया येथे मॅनेजर म्हणून नोकरी केली आणि ते 2013 मध्ये निवृत्त झाले. श्री देशमुख यांचे मराठी, हिंदी, इंग्लिश, कानडी आणि तेलुगू या भाषांवरती प्रभुत्व आहे. श्री देशमुख कल्याण संस्थेमध्ये गेली 3-4 वर्ष सहकोषाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. अनेक वेळा वधूवर मेळावे आयोजित करून ते यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वधूवर मेळावा यशस्वी करताना आधुनिक प्रसाराचा ते वापर करून त्यांचा वधूवरांच्या पालकांना लाभ करून दिला. दररोज 3 ते 4 संस्थेसाठी ते वेळ देतात. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. बँकेत काम केल्याने कोषाध्यक्ष या नात्याने झालेल्या सर्व हिशोबांचा ताळमेळ तसेच खर्चाची अचूक माहिती अध्यक्ष, कोषाध्यक्ष व कार्यवाह यांना ते देत असतात. संस्थेचे सभासद 750 ते 800 असून सभासद संख्या वाढवण्याला त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्री देशमुख हे इतर अनेक सामाजिक संस्थांमध्ये पण कार्यरत आहेत. संस्थेच्या प्रत्येक कार्यात आवडीने हिरहिरीने भाग घेणे, आपुलकीने संस्थेला दिलेला वेळ, वक्तशीरपणा, मनमिळावू व्यक्तिमत्व, जमा खर्च व हिशोब यातील व्यवस्थितपणा या सर्वांमुळे श्री देशमुख हे सर्व प्रिय आहे. वेळोवेळी अनेक संस्थांच्या कार्यक्रमाला भेटी देऊन कल्याण संस्थेचे प्रतिनिधित्व पण त्यांनी केले. आजच्या या आपल्या 93व्या वर्धापन दिनाच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर सौ मंजुषाजी कुलकर्णी यांना मी विनंती करतो की जयंतराव देशमुख यांना कैलासवासी वैशाली प्रकाश वारुंजीकर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा. मी माननीय जयंतराव देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. पुरस्काराचं स्वरूप आहे श्रीफळ, शाल, दासबोध आणि रोख रक्कम.